आपण जर केला तर गावकऱ्यांचा सपोर्ट किंवा विद्यार्थी काही ना काही करायला तयार असतात, पण करणारा पाहिजे, कोणतरी करून देणारा पाहिजे. पण करणारच नसेल, करून घेणारच नसेल तर कोणतीच कला उपजत नाही. त्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणे खूप गरजेचं असते. आणि हे विद्यार्थी इव्हन 16 विद्यार्थी आहेत, पण आमचे विद्यार्थी केंद्रामध्ये विविध लेवलला आणि तालुक्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कोणतीही स्पर्धा असेल सहजपणे बाजी मारतात. इतकं सुंदर या ठिकाणी प्रदर्शन पण आहे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असतो. विज्ञान प्रदर्शन असेल किंवा सामान्य ज्ञान स्पर्धा असेल, त्याच्यामध्ये 6वी 7वीचे विद्यार्थी सहजपणे उतरतात. कोणत्याही कसल्यामध्ये मागं पडत नाही. फक्त एकच सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना चांगला मार्ग आणि चांगला मार्गदर्शन असला तर विद्यार्थी सहजपणे घडू शकतात. तर एक विनंती आहे, ग्रामस्थ किंवा आपल्यापैकी कोणाला काही 2 शब्द बोलायचं असेल तर आपणास विनंती आहे, आपण आपले मनोगत व्यक्त करावे. मागच्या वेळेस पण 26 जानेवारीला 15 ऑगस्टला बोललो होतो की मुलांना इंटरेस्ट वाटेल असं आपण शाळेमध्ये नक्की काहीतरी करू. हे एक कारण झालं. दुसरं कारण इथली तरुण वर्ग पुण्यात जाऊन खेळत होतं, त्याच्या बाबतीत पण आपण एक मागच्या वेळेस मीटिंग घेतली होती की आपला जो यायला रस्ता आहे हा कोकणात बोलायला फक्त 6.5 किलोमीटर रस्ता शिल्लक आहे. एकदा तो रस्ता झाला की महाबळेश्वरचं 2% जरी पर्यटक इकडे आले तर इथलं अर्थकारण बदलून जाणार. पण आपण काय करतोय, आता आपल्या हातात वेळ आहे तर आपण हालचाली नाही करत आहे. मागच्याच आपली मीटिंग झाली की टुरिझमसाठी काहीतरी हालचाल करा. महाबळेश्वर हा 6.5 किलोमीटरचा लिंक तयार झाल्यानंतर महाबळेश्वरचा 1% ट्रॅफिक इकडे आल्यानंतर इथली अर्थव्यवस्था पूर्ण बदलणार. पण तुम्ही पुढाकार घ्या, खरंच पुढाकार घ्या. आणि मागच्या वेळेस आपलं बोलणं झाल्याप्रमाणे आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण आपण सगळं काढलं होतं की श्रमदान कसं करता येईल, स्वस्तातलं पण स्वच्छ लोकांना राहण्यासाठी टेंटच्या सोयीप्रमाणे कसं करता येईल, त्याचं मार्केटिंग कसं करता येईल. एकदा का वेळ गेली ना नंतर मग काही बोलण्यामध्ये अर्थ नाही. अजूनही वेळ गेली नाही, अजूनही लिंक नाही. आणि मला नाही वाटत वर्षभर ते आत होईल म्हणून कनेक्ट होण्यात आलं. अख्खं वर्ष आपल्या हातात हे सगळं करण्यासाठी. ते करण्यासाठी तुमच्या डोक्यात काही प्लॅन असतील, माझ्या डोक्यात काही प्लॅन असतील. आपण एकत्र बसून ना हालचाल पटापटा केली जेणेकरून रोजगार तयार होईल मुलांना. इथं तरुण मुलं पुण्यात जाऊन सेटल नाही होणार आणि त्यांची मुलं इकडं. शाळेसाठी आपण जे करतोय ते कुणासाठी करतोय, मुलांसाठी. आपल्याला सुद्धा कोणा दाखवायचं पण मुलांची पटकन काय राहील तर आपल्या सगळ्यांच्या कामाला त्याला किंमत नाही. ग्रामस्थांची पण म्हणजे इथले आणि इथले सारखेच येतात आणि मुलं कमी आहेत. तुम्हाला तरी बघायला बरं वाटतं काय, आपण कुठेतरी चुकतोय. त्यातल्या त्या तरुण वर्गाने जास्ती सिरियसली विचार करायची गरज. असं खरंच काही नाहीये की भरपूर पैसा टाकल्यानंतरच बिझनेस सुरू होतो. आपण बोललो पण होतो या गोष्टीवर. चौथरा, टॉयलेट, बाथरूम इथे माझ्याकडे पण खूप कस्टमर येतात की ज्यांना कमी कॉस्टमध्ये राहायचं आणि नेचरमध्ये राहायचं. त्यात कसं करता येईल, काय करता येईल. ऐकता का रे, त्या लांब बसूनच ऐकायचंय. आवाज येतो काय करायचं येत त्यामुळे ह्याच्यावर सिरियसली विचार करायचा आणि काय काय डिस्कस करायचं असेल, काय अडचणी आहे त्या सगळ्या आपण सॉल्व्ह, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आत्ता एकच वर्ष राहिले आपल्या हातात हातपाय मारायचे. कारण ही पटसंख्या वाढलीच पाहिजे, काही प्रश्नच नाही. मग काय करायचं, आपण फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्टला व्हिडिओ आणि फोटोसाठी इथंच प्रोग्राम करायचे का? वर्षभर काहीतरी झालं पाहिजे, रोजगार डेव्हलप झाला पाहिजे, मुलं इथं राहिली. पुण्यातलं आयुष्य काय खूप छान आहे असं तुमचा गैरसमज असेल का? ते 1 किलोमीटर जायला आम्हाला पाऊण तास लागतो. मानसिक ताण वेगळा, 5-5 तास ट्रॅफिकमध्ये, महागाई अतिप्रचंड. इथं 2000 कमवणं आणि तिथं 20,000 कमवणं सारखं आहे. त्यामुळे कोणीतरी पुढाकार घ्या, आपण हालचाली करू, काहीतरी करू. बरोबर संतोष? हो की नाही? नाहीतर सगळ्यात परत पुण्यात शिफ्ट होऊ आपण, मोकळं करू.
बस एवढंच बोलायचं पण काय लागलं याच्याशी रिलेटेड नक्की माझी तयारी आहे, प्लॅनिंग करायची सगळं पुढं करून म्हणजे आपली एक मीटिंग झाली पण होती. हे जे लोक मला गावातले भेटले सगळ्यांनी मला मदत केली पाहिजे. मला इतकं छान वाटलं आणि गावात माझं बालपण गावातच गेलं होते आणि नंतर मी मोठ्या शहरांमध्ये नंतर मी गेलो आणि मग तिथे नोकरी वगैरे केली आणि पुन्हा गावात आल्यावर मला माझं बालपण आठवलं आणि गावात आल्यावर लोकांनी जी मदत केली आणि असं प्रेम दाखवलं आणि मला खूप छान वाटलं. आणि मला असं वाटतं की मी बरेच वर्ष पुण्यात राहिलो, बाहेरच्या देशांमध्ये पण मी राहिलो, पण पुण्यात राहणं सर म्हणाले इतकं काही सोपं नाही आहे आणि महागाई खूप जास्त आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत शहरात राहण्यात. त्यामुळे बरेचसे लोक गावामध्ये त्यांना यायचं आणि त्यांना इथे राहायचं. त्यामुळे गावामध्ये त्यामुळे खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी आहेत तिथे आपल्याला खूप बिझनेस तयार करता येऊ शकतात, तिथे मोठे अर्थकारण होऊ शकतात गावामध्ये. आणि आता रस्ता वगैरे खाली जायचा झाल्यावर ते खालच्या लोकांना पण ॲक्सेस खूप चांगला मिळेल, त्यामुळे ती लोकं पण वर येऊ शकतील. त्यामुळे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी गावासाठी आहे असं मला पण वाटतं. आणि त्यासाठी कोणाकडे काही चांगले आयडियाज असतील तर ते तुम्ही करा आणि मला जेवढं मदत करता येईल, जशी तुम्ही मला मदत केली आणि ड्रीम दाखवली तसं मी पण जेवढे होईल तेवढे शाळेला पण आणि गावाला पण मी मदत करेन नक्कीच. थँक्यू, धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम श्री प्रकाश बावडेकर सर करतील. सोबतच सरांनी जे काही गिफ्ट आणलेलं आहे त्याचं सुद्धा आपण उद्घाटन करणार आहोत. सरांच्या हस्ते जे काय आहे ते मार्गदर्शन मिळवणार आहोत. तर मी प्रकाश बावडेकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम सांभाळा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत बेके सर, पाहुणे नाही ते गावकरीच आहेत खरं तर. धन्यवाद. कारण का मागच्या वेळेलाच आम्ही म्हणलेले ते सर आता आमच्यासाठी पाहुणे किंवा कुणी पार्टीवाले वगैरे असे म्हणतात, तसे नाही ते गावकरीच आहेत. आमच्या ग्रामस्थांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. शाळेला नेहमी मदत असते आणि कायमस्वरूपी मदत असते. सरांनी याही वेळेला 26 जानेवारीला सरांना विचारून शाळेसाठी काय लागतंय, आमच्याकडे सरांनी 2 वर्ष मागणी केली होती. प्रिंटर पाहिजे सर, देणं शक्य होतं पण एका शाळेला दिलं की ते 5 शाळेंना द्यावं लागते आणि वापर एकाच शाळेला होतं, 5 शाळेचे पडून राहतं. अशा भरपूर वस्तू बघितलेले आहेत. मग मीच विरोध केला की जे आपल्या शाळेत वापर आहे ते इथे घ्यायचं, बाकीच्या शाळेमध्ये वापर असेल त्या वस्तू सगळ्यांना सामील घ्यायच्या. आणि भरपूर 1 वर्ष झालं सरांचं माझ्याकडं ते चालू होतं. तर आपण आज तो जो प्रिंटर दिला आहे त्याच्याबद्दल शाळेच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार आहे. मी तुम्हाला विनंती करतो की आपल्याला प्रिंटर आहे सरांना मुख्याध्यापक म्हणून जे आपले सर आणि मॅडम आहेत त्याचा वापर करणार त्यांच्याकडे आपण हे करावं. तसंच आपल्याकडे दुसरे पाहुणे आलेले आहेत निखिल गोखले सर. यांनी सुद्धा आपल्या शाळेमध्ये शौचालय बाथरूम आहे त्याच्यामध्ये नळ कनेक्शन नव्हतं. त्यांनी गेल्या मागच्या 8 दिवसामध्ये सरांना विचारून त्यांची मागणी केली होती की बाबा आम्हाला शाळेला वैयक्तिक नळ कनेक्शन पाहिजे टॉयलेट बाथरूमला. ते सुद्धा काम काल त्यांचे लेबर वगैरे आणून त्यांनी ते पूर्ण केले. त्याच्यासाठी ग्रामस्थांनी एकदा त्यांच्या जोरदार टाळ्या वाजवा. होतं बरं का, आपण गेल्या 8 दिवसापूर्वी इथं एक NSSचा कॅम्प घेतला होता, राष्ट्रीय सेवा योजनेचा. काशीबाई नवले अभियंत्री गोखले सर आणि जे मॅडम आहेत त्यांनी आपल्याला ती मदत केलेली आहे. मला आता नाव त्यांना माहिती, मुक्ता गोखले. त्यांचं सगळ्यांचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. तर विशेष म्हणजे खरं तर 8 दिवसापूर्वी आपल्याकडे 101 मुलांचा कॅम्प होता. गेल्या वेळेला सर आपण त्यांना इथं आल्यानंतर आपले ज्ञानप्रबोधीचे सर आहेत, काका आहेत देशपांडे काका,
त्यांनी माझं नाव सांगितलं की त्या गावामध्ये त्यांना भेटा, तिथं तुमची व्यवस्था होऊ शकते. त्या आल्यानंतर मी त्यांना सुरुवातीला 100 पोरं ग्राउंडमध्ये ठेवणं शक्य होतं, पण ती बाथरूमची व्यवस्था थोडीशी आवड होती. ते म्हणले आम्ही ॲडजस्ट करतो, पण आम्हाला ठिकाण आवडले. त्यांना ठिकाण आवडायचं एकमेव कारण असं होतं की आपण मारलेलं कंपाऊंड आणि इथलं ग्राउंड, या सगळ्यामध्ये खरं तर बेके सरांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी मागच्या वेळेला आम्हाला 1-2 लाख रुपयाची मदत करून या कंपाऊंडला जी मदत केली, त्याच्यामुळं आज इथं बऱ्याच गोष्टी आम्ही करू शकलो. आणि गावात कोणीही जरी आलं तर एक गावाची ओळख ह्या ग्राउंडमुळं होते आणि खूप लोक या ग्राउंडमध्ये आल्यानंतर प्रसन्न होते. बाबा एक झाडं बघायला मिळतंय, प्रशस्त ग्राउंड आहे, कार्यक्रम घ्यायला राहायला आणि सेफ्टी आहे सगळं. हे सगळं म्हणजे बेके सर तुम्ही आम्हाला मदत करून आनंद देत आहेत. हे सगळ्यासाठी आम्हाला बेके सरांचं मनापासून मी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. पुढील काळामध्ये तर आपल्याला या ग्राउंडमध्ये संकल्पना आहे मुलांना खेळण्यासाठी छोटीशी एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी बाग, त्याच्याबरोबर गोलराऊंडला फुटपॉट आणि हॉल कंपाऊंड आहे. असं तर सगळं शासनाकडून कुठल्याही योजनेमधून शक्य होत नाही. प्रस्ताव दिलेले वर्ष पडून राहतात. काही कर्मचारी जाणीवपूर्वक हलगर्जीपणाने करत पण नाहीत. शासनाच्या भरपूर स्कीम आहेत, अनेक अडचणी आहेत, पण तुमच्यासारख्या माणसांकडून जी मदत होते ती खरंच म्हणजे कुठली काही एस्टिमेट बनवा, अधिकाऱ्यांकडनं परमिशन घ्या, मेजरमेंट घ्या, जिओटॅग फोटो करा, असं काही नाही. सरळ आम्हाला बघायचे, करायचे, संपलं. आपण जी आत्ताची पाईपलाईन दिली ना त्याचं एस्टिमेट तर 6 महिन्यापूर्वी बनवल्या. प्रत्येक शाळा अंगणवाड्यांना स्टँड टाकी, म्हणजे त्या अधिकाऱ्यांच्या परमिशन घ्या. या सगळ्या लापल्यामुळं म्हणजे मागून करायची इच्छा असून पैसे असून करतो, अजून कागदपत्र थांबावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये खरंच तुमच्यासारख्या लोकांकडून जी मदत होते ना, खरंच सरळ डायरेक्ट मदत होते. त्याच्यामुळे फास्ट कामं होतात. गेल्या 5 वर्षामध्ये गेल्या वर्षभरामध्ये आपल्याकडं शाळेसाठी जे काही देणगीदार म्हणून काही वस्तू स्वरूपात मदत केलेले आहेत, त्यामध्ये श्रीमती छाया गोयने या आमच्याच गावातल्या आहेत. त्यांनी मुलांसाठी शालेय वह्या मदत दिली होती. त्याच्यानंतर बेके सरांकडून बऱ्याच गोष्टी मदतीच्या झाल्यात. कदाचित उपयोग येणाऱ्या कोणाच्या लक्षात नसतील एवढ्या वस्तू असतील शाळेला. काय ना काय मला वाटतं प्रत्येक वर्षी आल्यानंतर काय ना काहीतरी सरांनी दिलेले. मध्ये डेस्क दिले होते, खेळणे दिलेत, कंपाऊंड दिले, आता प्रिंटर दिलाय. म्हणजे शाळेमध्ये बऱ्याच प्रत्येक वर्षी 2-3 गोष्टी काही ना काही त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मित्रपरिवारातून या शाळेला मदत दिलेली आहे. सरांचं तर भरपूर या शाळेला मदत झाली. तसेच मेमाने मॅडम गट शिक्षण अधिकारी, पुणे डाएट अधिकारी, त्यांनी सुद्धा आपल्या शाळेसाठी सर्व मुलांना रेनकोट दिले होते. आणि निखिल गोखरे सर यांनी आपल्याला शाळेसाठी आत्ता पाईपलाईन करून दिलेली आहे. तसंच आता या कार्यक्रमानिमित्त शालेय शिक्षण विभाग पंचायत समिती वेल्हे यांच्याकडून शिक्षणासाठी मदत वह्या पुस्तके मिळाली होती. त्याच्यानंतर या कार्यक्रमाला 26 जानेवारीला खाऊ स्वरूपात ज्यांनी मदत केली, संतोष माने, यशवंत कचरे, बाबूराव कोकरे आणि रोहन कांबळे आणि अशोक शिंदे सर, या सर्वांनी खाऊ स्वरूपात मदत केली. त्याचबरोबर ग्रामपंचायत कडून सुद्धा काही खाऊची मदत दिली. एकंदरीत या सर्व देणगीदारांचं उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या केळद ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी बावळेकर यांच्या सर्वांच्या वतीने तुम्ही आमचे पाहुणे नसून गावकरी म्हणून तुमचं मनापासून स्वागत आणि आभार मानतो. तर पुढच्या काळामध्ये इथं संकल्पना भरपूर आहेत, पण थोडासा आपल्याला गावकऱ्यांचा सपोर्ट कमी लागतोय. तुमच्याकडे बोलणं असतं. माझी नेहमी खंत आहे की सगळं डेव्हलप करताना जरी पैसे मिळाले तरी मॅनपॉवर भेटत नाही, वेळ भेटत नाही. वेळ प्रत्येकाला आयुष्यात नाही. ग्रामस्थांना माझी विनंती आहे की आपल्याकडे पाहुणे येतात, कार्यक्रम घेतात, जातात, वेगवेगळे मार्गदर्शन करणारे शिबिर होतात. त्या कार्यक्रमाला काही ना काही समाजाचा फायदा होईल, लोकांचा फायदा होईल अशा आपण बोलवण्याचा प्रयत्न करतो. पण आपला लोक सबक नसतो. हे सगळा व्याप चाललाय फक्त आपल्यासाठी चाललाय. पण आपला जो काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे की ह्याच्यातनं काहीतरी कुणाचं जरी वैयक्तिक बल होतंय तर कुणाचं काही बल होत नाही, आपलं सगळ्यांचं बल व्हावं ह्याच्यासाठी हे चाललंय. तर माझी ग्रामस्थांना आजही परत सरांसमोर विनंती असेल, मागच्या वेळेला समारोपाला जे पेंगड सर होते ज्यांनी NSSचे 13 युनिट त्यांच्या अंडर काम करतात, ते एका गावामध्ये डबल कॅम्प घेत नाहीत. त्यांनी फक्त इथल्या लोकांची काही ठराविक लोक ज्या कॅम्पमध्ये मुलांना मदत करायची त्यांची आपुलकी पाहून त्यावेळेला परत फोन केला की भावळेकर आम्हाला तुमच्या इथंच परत कॅम्प घ्यायचा आहे. त्या कॅम्पच्या माध्यमातून आपण साधारणतः 40 लाख लिटर पाणी थांबण असा एक मातीचा बंधारा घेतला. गेल्या वेळेला 2 बंधारे घेतले होते.
शाळा अंगणवाडी जे आपण ग्रामपंचायतीकडून खर्च करताना ग्रामपंचायत छोटी म्हणता येत नाही, पण इमारती रंगकाम करताना एका ग्रामपंचायतीचं एस्टिमेट काढलं तर एका रूमचं काढलं तर पेंटर लाख रुपये सांगतात. त्या विद्यार्थ्यांनी खरं तर गेल्या 2 कॅम्पच्या माध्यमातून आपल्या शाळा अंगणवाड्या खेळत निगडे खूप चांगल्या केल्या, मंदिरं सुद्धा रंगवली. फक्त राहिला बोर्डीचा विषय आणि ज्याच्यावरती काय वैयक्तिकवरती काही बाकीचे जे रंगकाम करायचे ते आपण नंतर बाहेरून करून घेणार आहे. हा एकाच वेळेचा खर्च ग्रामपंचायतीला शक्य नव्हता, त्यामुळे आपण त्यांच्याकडून तो करून घेतलाय. खूप चांगलं काम केलंय. तर त्या सरांनी सुद्धा जाताना आपल्याला इथं त्या दिवशी बोलून दाखवलं, खंत व्यक्त केली. हे सगळं करतोय आम्ही तुमच्यासाठी. त्यांनी 7 दिवसाच्या शिबिरामध्ये प्रांत साहेबांना बोलून, तहसीलदार साहेबांना बोलून रेशनिंग दुकानदारांचे तिथं प्रश्न सुटत नाही ते इथं सुटले पाहिजे. आमच्या रेशनिंग दुकानदारांकडं तिथं रेशनिंगवरची कामं वेळेत होत नाहीत, हेलपाटे मारावं लागतात. आम्ही त्यांना म्हणलं ते तुम्ही बोलवून घ्या. त्यांना इथं बोलवून घेतलं, आभा कार्ड काढलं, आयुष्यमान भारत कार्ड काढलं, आरोग्य शिबिर घेतलं आणि त्याला स्वतः प्रांत साहेब इथं आले होते. पण त्यावेळेला ग्रामस्थांची उपस्थिती नाही, हे त्यांनी जाताना त्यावेळेला आपल्याला बोलून दाखवलं. तर माझे ग्रामस्थांना एक विनंती आहे, हे सगळे पाहुणे आपल्यासाठी आहेत आणि आपल्याला देते वस्तू स्वरूपात देते, तर त्याची मदत आपल्याला काहीतरी कधीतरी वेळ द्यावा लागेल, काहीतरी त्यांनी सांगितलं तर ऐकावं लागेल. त्या गोष्टीसाठी आपण सुद्धा इथं उपस्थित राहिलं पाहिजे. तर प्रत्येकाची काम करायची थोडीशी इच्छाशक्ती वाढते. आता तुम्ही ह्या वर्षी आले, पाहुणे आपल्या अगोदर सगळे होते ध्वजारोहणला कार्यक्रमाला आणि आपण ग्रामस्थ सगळे उशीर आले. ही थोडीशी आपली खंत आहे. दरवर्षी 26 जानेवारी 15 ऑगस्टला आपण पाहुण्यांच्या बरोबर किंवा एक पाऊल पुढे येऊन आपण थांबलं पाहिजे, म्हणजे त्यांनाही यायला आणि कार्यक्रमाला उपस्थित राहायला जरा बरं वाटेल. आता तुम्हाला वाटेल की आम पाहुण्यांबरोबर पाहुण्यांच्या समोर सगळं बोलून टाकतंय, पण ते बोलण्याची आता गरज आहे. या सगळ्यांच्या या कार्यक्रमाचे जे पाहुणे आलेत त्या पाहुण्यांच्या सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद आणि कार्यक्रम संपला. असं जय हिंद.